ऋषभ, सिद्धेश, कॉंग्रॅच्युलेशन फॉर द गेम. पत्रकार प्रश्न विचारतो तुम्हाला प्लीज. कॉंग्रॅट्स. थँक्यू. छान विक्ट्री होती आजची. टॉस जिंकला तेव्हा कालच्या पावसाने असं वाटलं होतं की आधीच्या ज्या मॅचेस झाल्या त्यात बहुतेकांनी बॉलिंग घेतली होती, बट वाय यू प्रेफर टू go for batting? See, actually, yeah, that's a nice question. To be honest, it's just I chose to go over the conditions, but and choose to go what was happening in my team, and we just figured out that we tried to recreate the winning process which we won in the first match. And I've always seen my batters take full authority and take their time and then execute better when we are batting first, having no target in their mind to chase. That brings the best out of the game. So I knew with the rain coming in, it's always good to bat second so that you can just accelerate with all those wickets in hand. But then I wanted to stick to the winning process and see how it goes. And if you can see, it just got the best game in this season. Absolutely. I mean, the innings that he has played. Siddesh, congrats. Thank you. Thank you. आज मैदानावर सगळीकडे फटके मारत होतास. ओव्हर्स कमी पडल्या नाही तर आणखीन सिक्सर्स गेले असते. आज काय कोणाचं स्पेशल टार्गेट केलं होतं का काय डोक्यात होतं? नाही, ॲक्च्युली सिम्पल ठेवायचं ट्राय केलं होतं. जस्ट वॉन्टेड टू प्ले क्रिकेटिंग शॉट्स खेळायचे होते सगळे, जे की इनिशियली इनिशियलचे 2-3 ज्या इनिंग्स गेल्या थोडंसं मी एवढा टाइम स्पेंड केला नव्हता विकेटवर. सो या विकेटवर सिम्पल मला बेसिक्स फॉलो करायचे होते माझ्या बॅटिंगचे इनिशियली, आणि मला माहिती होतं जसं मी पॉवर प्ले खेळून पॉवर प्लेच्या पुढे बॅटिंग करेल तेव्हा माझे एक्सिट टेक ओव्हर करतील आणि चांगला स्कोर होईल. ईगल नाशिक टायटन्स अनबीटन टीम होती आणि तुम्ही पण सक्सेसिव्ह लॉसेस वरती येत होता या मॅच मध्ये. एक्स्ट्रा प्रेशर होतं तुमच्यावर? I think this game for us, to be honest, was beyond batting and bowling. Considering what was happening in the dugout analysis and the desperation and your panic or whatever you may call, we wanted to win this as bad as we wanted to breathe, to be honest. So I think the purpose was, I feel, much higher, and that got the best out of against the best. And I think that goes beyond expression, and you can just see Siddesh's knock and just is a witness to that. Everyone's a witness to that, and plus very well supported by those cameos by Omkar and Ajay Borude. As I mentioned, those 6 sixes in the last 11 balls that made a huge difference, along with the flawless knock of Siddesh's, which was the show of the evening. Yeah. सिद्धेश, जबरदस्त शतक मारलंस. शतक झाल्यानंतर जी सेलिब्रेशन होतं त्या सेलिब्रेशनचा काय म्हणणं होतं त्या सेलिब्रेशनद्वारे तुझं? जसं मी आधी पण म्हटलं की आधीच्या 2-3 मॅचला आम्हाला चांगली स्टार्ट मिळाली नव्हती. स्पेशली मला म्हणजे चांगले बॅटिंग लागत होते, पण समवेअर आउट होत होतो. आणि ते ॲज अ कोचिंग युनिट आणि मॅनेजमेंट हे सगळे गोष्टी म्हणजे आमच्या डिस्कस व्हायच्या की आय हॅव टू प्ले जितकं जास्त विकेटवर थांबता येईल तितकं. आणि मला बिलीफ होता की मी ते करेल, बट येस, ते सेलिब्रेशन त्याच्यासाठी होतं की मी आहे आणि आय एम बॅक. असं जसं ऋषभ म्हणाला की शेवटच्या 11 बॉल्समध्ये तुम्ही भरपूर सिक्सेस मारले. मुकेश डेथला बॉलिंगला 2 रन्स होता त्याचे. अशा बॉलरला टार्गेट करणं किती महत्वाचं असतं की जो त्याचा की बॉलर आहे आणि त्याच्या विरुद्ध रन घेणं शेवटी, की त्याच्यामुळे स्कोर तुमचा 200च्या वर गेला? मला असं वाटतं आम्हाला आमच्याकडे चांगला मोमेंटम होता. लास्ट 2 ओव्हर्स होत्या. असं काही असं ठरलं नव्हतं की कोणाला टार्गेट करायचं, पण कारण की आम्हाला चांगलं फिनिश करायचं होतं म्हणून म्हणजे मला विकेटचा आयडिया चांगली आलेली. मला मोस्ट प्रोबेबली मी गेस चांगलं केलं होतं की मुकेश काय एरियाज मला टार्गेट करतो डेथ ओव्हर्समध्ये, आणि मला फक्त एवढंच होतं की मला एक्झिक्यूट करायचे माझे शॉट्स. त्यांनी लेंथ मिस केली किंवा वॉट एव्हर त्याचा जो प्लॅन असेल, तर मला चांगला फोकस राहून चांगला बेस बनवून त्याला चांगला हिट मारायचं आहे. Rishabh, last question for you. Based on earlier answer that you gave, is cricket more of a mind game for you? See, at this level, I would say yes, your skills are very important considering this format. But now, when you know everyone is just as good as you, the mindset plays a huge, very important. The one who's going to feel that he's dominant over here, the one who's going to take charge, the one who's going to
feel that he's the best every game, no matter he's lost or he's won or he's had a cheap innings or he's had a successful innings. It's the matter of the self belief, okay, and the confidence. You persist, at the same time you stay calm and keep delivering. Forget today's innings and come back tomorrow, because you're playing 5 games back in a row. So that plays a huge important role. So I think it's more about the mind. The preparation time was done, and we had a prep time for a month. Now is just to just have self belief and rely on your and react and rely on your instincts and your confidence. ऋषभ, 200 पेक्षा जास्त धावा तुमच्या स्कोर बोर्डवर होत्या, पण ज्या पद्धतीने अर्शिन आणि साहिलने स्टार्ट दिला, हम्म. स्पेशली या यंगस्टर्स बद्दल काय सांगशील? ते यामुळे विचारतोय की MPL मध्ये आपण अर्शिन पाहिलं की त्याला प्लॅटफॉर्म मिळाला IPL सारखा. हम्म. तर हे जे यंगस्टर्स येत आहेत आणि त्यांच्या अशा ठिकाणी परफॉर्म करणं किती इम्पॉर्टंट असतं? See, definitely, it's very important not only for youngsters and anyone who's wanting to make a comeback and who has worked on his game and he wants to introduce himself, show himself that he's back with his set of armory. It's very important, and it's as I've told earlier also, it's not a platform. Yahan se, it's a launching platform. Yahan se one inning can just change your life. We have scouts coming in and appreciate your innings and performances. Coming to youngsters, yes, it is. I think today's youngsters, they come with a brand of fearlessness, and that is sometimes very hard to counter, as experienced players. But definitely they do come with the experiences of the IPL and the confidence and the domination, because like slightly they're coming from a level of cricket which is higher, and they are just hungry to just perform and dominate over here and show their prove their mettle that they belong here, they're here to dominate, so that they can be playing over there the next year when in the IPL and winning matches over there in the IPL. Like Sahil Parakh played a beautiful innings today. It showed a brand of fearlessness, okay, and very good. I'm sure Eagle Nashik Titans coaching unit have given them the freedom to express, and this game is based on risk and reward. You need to have and that's where the mindset comes in. You need to sleep over the good parts. You need to sleep over the the not so mellow days. So, and then that's how youngsters can just, it's an opportunity for them to express, and at the same time experienced players and ones wanting to come back, they can show and mark their words that they're back, just as we said. And with that one inning, if you see 3 innings, he had a cheap run, but then today's 100 just covered it all. Just one last one. You were actually batting quite lower down the order, but today you promoted yourself. So what was the thought process behind it? Thought process is nothing, it's just a strategy. I want to put myself in the interest of the team, where my runs and my intent could be of the best use. So yeah, it's just part of the strategy. Whenever the team is in the crisis, so I would want to choose to face it, and whenever we need to carry the same momentum, that's when I'm going to take a hit. And today, I think the momentum was all stolen by Siddesh V. So any which way, even if I would have scored the runs, I'm like, it doesn't matter. Siddesh was any which way would have scored much more, and again and again. 5 बॉलवर 5 6 आली होती शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकामध्ये, आणि शेवटच्या बॉलवर विकेट सुद्धा आली होती पावसाच्या अगोदर. तर सामन्याचा टर्निंग पॉईंट कुठला वाटतोय या दोघांमधला? मला वाटतं की ते 11 बॉलमध्ये 6 सिक्सर मारले ना, टू मी दॅट वॉज अ ह्यूज सेट ऑफ मोमेंटम. तर एक विकेटनी, येस, ते लास्ट बॉल एक विकेट, काय प्लॅनिंग त्याच्यामध्ये नव्हतं, पण गिव्हिंग दॅट फिनिश वेर वी थॉट वी वॉन्टेड टू स्कोर 190 200, बट वी एंडेड अप स्कोरिंग 217. ते इट वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की ते 17 रन नव्हते बनले तर आम्ही ही मॅच जर हारलो असतो. So yeah, I think it's the value for sixes, because it's not 1 6 or 2 6s, it's 6 6s. So I think that's way much more than that wicket which Vicky beautifully bowled, and that, in fact, that one over where he got only 4 runs, and then even that one over from Hitesh Walan where he got only 3. There are many moments like that which we won today in the match, which has won us the game. शेवटी दोघांसाठी इनफॅक्ट शेवटचा क्वेश्चन, मागच्या मॅचला आपण इंटरॅक्ट करू शकलो नाही जेव्हा तू मॅन ऑफ द मॅच होता. आज तू म्हटलं की एक इनिंग त्याचं नशीब बदलू शकते. हा फक्त प्लॅटफॉर्म नाही आहे, एक गोल्डन गेट आहे. तर सेम आता MCA ने या वर्षापासून WMPL हा इनिशिएटिव्ह सुरू केलाय.
देशामध्ये असं सुरू करणारे पहिलं राज्य आहे. या प्लॅटफॉर्म बद्दल काय सांगतील? WMPL स्पेशली ज्या मुली नवीन आल्या आहेत, जसं परभणीचे चिन्मयी असेल किंवा काही इतर मुली, या प्लॅटफॉर्म बद्दल काय सांगशील जो आपण इनिशिएटिव्ह आहे दोघांनाही? हां. सी आधी मी प्रेस कॉन्फरन्सला रायगडला गेलतो तेव्हा रोहित पवार सर होते. मी त्यांना तिकडे पण बोललो की आधी महाराष्ट्राचा एक प्लेअर मेन आणि वुमेन हे पूर्ण वर्षात 5 मॅच खेळत होते. आता ते 30 मॅच खेळतात आहे. ओके. दॅट गिव्स देम सो मच ऑफ स्कोप, दॅट गिव्स देम सो मच ऑफ ऑपॉर्च्युनिटी सो दॅट दे कॅन चूज टू प्ले. Play 1 more year, play 2 more years, play 5 more years because there is ground and there is stage for you to show. And खूप प्राऊड गोष्ट आहे की WMPL आपण पहिलं वी आर द फर्स्ट असोसिएशन टू ऑर्गनाइज WMPL अँड विथ द सेम इंटेन्सिटी. जशी इंटेन्सिटी आणि क्वालिटी मेन्स MPL मध्ये फोकस केली आहे तशीच WMPL मध्ये सेम व्हेन्यू वी आर प्लेइंग विथ देम. आमची तर दोन्ही टीम मेन्स आणि वुमेन्सची टीम एका हॉटेलमध्ये पण आहे. आमचे इंटरॅक्शन झाले. तर ही खूप बेनिफिट्स आहे एकामेका तुम्ही शिकू शकता. There's so much to learn. We've had interaction with the women's team. So and altogether we were very happy actually that today was kind of a royal day for us. आमची women's team also won, men's team also won, and Kapil Bhai, our owner, he owned a Maratha Royal team in Mumbai. They won the final today in Mumbai Premier League. So I think some things won't be our explanation. Today was written. And yes, I'm fantastic. I've mentioned, I've given a speech earlier to thanking MCA that the level, the quantity and the quality of cricket has taken a huge leap and paradigm shift where people are just tired of playing matches. तू काय सांगशील डब्ल्यू? जसं ऋषभ भाईंनी बोललं की WMPL आपल्या महाराष्ट्र असोसिएशनने फर्स्ट टाइम केलंय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे मुलींसाठी पण. कारण की हा एवढं मोठं एक्सपोजर बाकी स्टेटच्या टीम्सला नाही मिळालं, जे की आपण रोहित सरांनी करून दिलं या ठिकाणी. आणि डेफिनेटली या मॅचेसमधून पण वुमेन्स प्रीमियर लीगच्या पण स्काउट्स बघत असणार आणि त्यांना पण त्याच यांनी हेल्प होणार पुढे सिलेक्ट होण्यासाठी. सो ऑल इन ऑल खूप मस्त इनिशिएटिव्ह आहे आणि सगळे प्लेयर्स खूप हॅपी आहेत या गोष्टीसाठी. थँक्यू सो मच आणि टुर्नामेंटच्या पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा तुम्हाला. Thank you so much. Thank you. Yeah.